मकर संक्रांतीच्या सर्वांना शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड बोला. नेमका आज गुरुवार आहे, आज माझा उपवास असतो. तर आज एक उपवासाची साबुदाण्याची खिचडी एक 5 मिनटात तयार होती. तर त्याची रेसिपी जी आहे ती मी आईकडून आणखीन मेसेजकडून शिकलो आहे. तर मी तुम्हाला करून दाखवतो, बघा तुम्हाला आवडती का. थँक्यू. ती साबुदाण्याच्या खिचडीची मी एक पूर्वतयारी करून ठेवलेली आहे. तर हा एक वाटीभर साबुदाणा काल रात्री भिजत घातलेला होता 12 तास. आणखीन साबुदाणा भिजवताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, साबुदाणा पूर्ण स्वच्छ धुवून घ्यायचा 2 ते 3 वेळ. आणखीन अगदी बेतानी म्हणजे साबुदाणा जेवढा आहे तेवढाच भिजला पाहिजे, तेवढं पाणी आपण घ्यायचं आहे. तर असा चांगला व्यवस्थित फुलून येतो साबुदाणा. छोटा बटाटा आहे तो उकडून त्याचे बारीक तुकडे करून ठेवले. एक छोट्या 2 तिखट मिरच्या ज्या आहेत ते बारीक करून ठेवल्यात. 1 चमचा जिरं घेतलेलं आहे, थोडीशी कोथिंबीर, आणखीन लिंबू घेतलेला आहे. लिंबाचा रस त्यामध्ये लागेल आपल्याला, एक वेगळी चांगली चव येते त्याला. मीठ घेतलेलं आहे, साखर आहे, आणखीन शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे. आता आपण साबुदाण्याची खिचडी तयार करायला घेऊ. याच्यामध्ये आपण अंदाजाने थोडंसं चिमूटभर मीठ टाकायचं आहे. त्यानंतर अर्धा ते पाऊण चमचा साखर टाकायची त्यामध्ये. आणि 2 ते 2.5 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे. त्यात 1-2 चमचे तेल टाकले. थोडंसं तेल तापत आलं, अंदाज आला आपल्याला की त्यामध्ये ते 1 चमचा जिरं जे आहे ते जिरे आपण टाकणार आहे त्यामध्ये. आणि जिरे थोडे तडतडायला लागले त्यामध्ये आपण मिरची टाकणार आहे. त्यानंतर हे उकडलेले बटाटे जे आहेत ते आपण बटाटे ज्यामध्ये टाकायचे आहे. आणि थोडं हलक्या हाताने नकळत चिमूटभर मीठ बटाट्याला लागलं पाहिजे म्हणून मीठ थोडंसं आपण टाकून घेतो. आणि चांगलं परतून घ्यायचं. त्यानंतर याच्यामध्ये आपण लिंबू पिळून घेऊया. आणि आपण शेंगदाण्याचा कूट, मीठ, आणखीन साखर लावून ठेवलेले जे साबुदाणे आहेत त्याच्यामध्ये टाकून चांगल्या प्रकारे परतून घेऊया. तेल जे आहे हे कमी तेल घातलं आहे, कमी तेलात आपण खिचडी करतो त्यामुळे ती चिकट होत नाही आहे, चांगली फुलून येईल. त्यानंतर आपण थोडीशी कोथिंबीर त्यामध्ये टाकून परत नंतर थोडंसं परतून घेऊया. आता हे साधारण 3 ते 4 मिनिट आपण झाकून ठेवूया आणि त्यानंतर आपण बघू. आपण या ठिकाणी पाहू शकता की साबुदाण्याची खिचडी आता बोलमध्ये सर्व केलेली आहे. एकदम मोकळी आणखीन छान अशी साबुदाण्याची खिचडी झालेली आहे. तर ही थोडक्यात सांगितलेली रेसिपी आपल्याला कशी वाटली त्याबद्दल मला नक्की कळवा. थँक्यू.